अजूनही त्या गोष्टीची आठवण झाली की मन उदास होतं. मनात विलक्षण कालवाकालव होते आणि रामच्या आईची कळा जशीच्या तशी माझ्या डोळ्यासमोर दिसू लागते. काळजीनं कातरलेला तो देह, ती शोधक नजर, ती हलणारी मान आणि पाठीला आलेलं पोक, हे सगळं जसंच्या तसं दिसू लागतं. 42च्या लढ्यात रामचा आणि माझा परिचय झाला. त्याच्या व्यक्तिमत्वानं मी मोहून गेल्यामुळं आम्ही थोड्याच कालावधीत एकमेकाचे जिवलग सोबती झालो होतो. आंदोलनामध्ये त्यांनी बेत आखायचा आणि आम्ही तो हिरिरीने पार पाडायचा. त्याच्याबरोबर भान विसरून रात्री अपरात्री अनेक कोस मी चालून गेलो आहे. 1-2 चावड्या जाळण्यातही मी भाग घेतला होता. पुढं मात्र राम एकटाच वाहत गेला. आम्ही सगळे मागं राहिलो. आमच्या बंद झालेल्या शाळा पुन्हा सुरू झाल्या. रामनं मात्र फिरून शाळेचं तोंड पाहिलं नाही. एकदा रामराम ठोकला तो कायमचाच. पुढे त्याच्या कारवाया वाढल्या. तसे सरकारने त्याच्यावर वॉरंट काढलं. तो उजळ मात्यानं आता फेरेनासा झाला. डोंगराच्या कुशीत त्याच्या वस्त्या होऊ लागल्या. मग त्याचे घरचे निरोप पाठवण्याचे काम माझ्यावर आलं आणि एक दिवस रामचा निरोप घेऊन मी त्याच्या आईकडे गेलो आणि निरोप घेऊन निघालो तेव्हा त्याची आई म्हणाली, "अरे थांब की जरा, बस इथं." मी खाली बसलो. तीही माझ्या समोर बसली. तिचे डोळे भरून आले होते. काही न बोलता बराच वेळ ती तशीच एकसारखी माझ्याकडं टक लावून बघत बसली. मग पदरानं डोळे पुसत ती म्हणाली, "बाळांनो, हे काय चाललंय र तुमचं? काय सांगा तरी मला. अरे कुठं जातासा? रात्री कुठं फिरतासा? काय करतासा? हे तरी कळू द्या मला. आणि पोरा, सरकारनं तुम्हाला धरलं, तुमचं काय बरं वाईट झालं तर कसं बघू र ह्या डोळ्यानं? अरे राम उपजून 4 दिस बी झालं नव्हतं, तवा त्याचा बा गेला. तवापासनं तळ हाताच्या फोडाप्रमाण मी त्याला लहानाचा मोठा केलाय. ते काय ह्या पायी होय र? अरे डोळ्यात परान साठवून आजवर त्याला वाढवला आणि आता त्याच्या सोन्यासारख्या अंगाला जर कसला धक्का लागला तर कसं बघू र मी ते? आज 2 वर्ष झाली. काळजी काळजी करावी तरी किती? या काळजीनं डोळ्यातली झोप गेली. कवा काय ऐकायला येतंय ह्या भ्यानं जीव घाबरागुबरा होऊन गेलाय. काळीज इदाळलंय र पोरा. तू तरी त्याला सांग, म्हणावं, लेका तुझी आई अशी खुळ्यावानी करतीया. तिला चिंध्या फाडायची येळ आणू नगस." कितीतरी वेळ ती अशी बोलतच राहिली. ते मी ऐकून विरघळलो. मग रामचा निरोप घेऊन पुढं मी तिच्याकडं कधी गेलोच नाही. तेवढा धीर माझ्यात नव्हता. पण कधी कधी आमची भेट रस्त्यात होई. मला बघून ती उभी राही आणि एकदम डोळे गाळू लागे. ते पाहून माझी खुळ्यागत अवस्था होई. काय बोलावं ते मला कळत नसे आणि नुसतं मुक्यागत उभं राहणंही मला बरं वाटत नसे. अशा वेळी ती मला विचारू लागे, "कुठं बकला र राम माझा? असाच एकदा मागं राती आला. मी बडवून बडवून घेतलं त्याच्यामुळं. वाटलं हे बघून तरी त्याला आपल्या आईची कळकळ येईल. पर पोरा, तवा जो तो गेला तो गेलाच. परत तोंड म्हणून शान दावलं नाही. कुठं असतो यार तो? तुला तरी काय ठाव ठिकाणा माहीत असला तर सांग र माझ्या बाळा. एकदा त्याला बघून तर येतो मी. त्याला एक कळकळ नाही, पर मला तर हाय नव्ह." रामचा पत्ता मी कुठला सांगू? मला तरी तो कुठं माहीत होता? राम पाखरागत आज इथं तर उद्या तिथं, अशातली त्याची गत. तो आता फार पुढे गेला होता. मध्यंतरी त्यांनी पे ट्रेन लुटली होती. एका सरकारी खजिन्यावर हल्ला केला होता. आता नुसतं पकड वॉरंट नव्हे, तर जिथं दिसेल तिथे गोळी घालण्याची सरकारनं पोलिसांना परवानगी दिली होती. मग मी तरी काय सांगणार? मी म्हणे, "आई, मला सुद्धा तो काही कळवत नाही हल्ली." "बाळा, हे कवा थांबणार हाय रे वारं? हे थांबणार हाय का आमचा जीवमान असू तोवर हे असंच चालणार हाय? हे असलं कवा माहीत नव्हतं बा आमच्या डोईला. भगवाना, या कापुरूबाईचं पोर देऊन हे काय बघायची येळ आणलीस र?"
त्याच्या परास पोटाला पोरच दिलं नसतंस तर ह्यो घोर तरी लागला नसता. आणि असं उभं राहून ती रस्त्यात रडू लागे. अशीच आणखी एकदा तिची आणि माझी भेट रस्त्यावरच झाली. प्रथम मी तिला ओळखलंच नाही. मी आपला सरळ पुढं निघालो होतो, पण तिनंच मला हाक मारून थांबवलं आणि विचारलं, "का रे, तू सुद्धा लांब लांबनच पळायला लागलास?" मी ओशाळलो आणि म्हणालो, "आई, मी ओळखलं नाही तुम्हाला. किती थकलाय तुम्ही?" पण माझ्या बोलण्याकडं तिचं लक्षच नव्हतं. ती म्हणाली, "राम होता तवर तुम्ही सगळी घरला येत होता. आता या म्हातारीला बघायला कोण येतं या? कंस हाईत तवर पाखरं. असं करू नका रे पोरांनू. तुम्ही कुणी आला की रामाला बघितल्यावानी वाटतंय मला." आणि असं म्हणून घाबऱ्या घाबऱ्या ती मला म्हणाली, "असा इकडं कडला ये जरा." आम्ही रस्त्याच्या कडेला गेलो. तशी म्हातारी कापऱ्या स्वरात म्हणाली, "वय, लोक काय बोलत्यात हे खरं आहे का?" मी म्हटलं, "काय बोलतात आणि कशा संबंधी? तुला काय ठाव नाही?" "नाही." यावर आणखी कापऱ्या आवाजात ती बोलली, "अरे काय बाई लई उठलं या की. कोण म्हणतं या गोळी घालायचा हुकूम काढला या. खरं हाय का रे हे?" धीर द्यावा म्हणून मी म्हणालो, "आई, खुळ्या काय शान्या तुम्ही? कुणी सांगितलं तुम्हाला हे? हे असलं काही नाही हं." "नाही नव." मी पुन्हा म्हणालो, "बिलकुल नाही. उगीच काळजी करत बसू नका." माझ्या बोलण्यानं म्हातारीला बरंच बळ आलं होतं. तिनं पदरानं डोळे पुसले आणि ती म्हणाली, "अरे आम्हाला काय वाचा येतं या. तुमच्या चार लोक सांगतील तेच ऐकायचं नव." "हे खरं, पण सगळंच खरं मानत जाऊ नका." "आता काय खरं आणि काय खोटं हे समजणार पोरा. पोराच्या विचारानं डोसक्यात किड पडल्यावानी झालं या." आणि मग बराच वेळ कुठं तरी बघत राहणं. मी अजूनही विसरलो नाही. तिला तसं पाहताना बघून मी म्हणालो, "आई, हे संपेल आता लवकर. तुम्ही आपली तब्येत नीट सांभाळा." "पोरा, माझी कशाची तब्येत सांभाळतोस? चुकलं र. त्याला मोकळा सोडाय नग होतं. तवाच गळ्यात एक लोडणा बांधून दिला असता म्हणजे आपणच घरात बसला असता. आमचंच चुकलं. म्या म्हटलं शिकतोया तर शिकू द्या. आता कशाचं लगीन? पर हे दांडगं शिकला. अरे अजून त्याचं वयाचं जायचं. माझी हौस फिटायची आणि हे असलं काय वारं झालं?" ती असंच बोलत राहिली. माझ्याजवळच नव्हे तर आम्हापैकी जो कोणी भेटेल त्याला ती हे सांगत बसे. कधी बघावं तेव्हा हीच चिंता. त्या काळजीनं म्हातारीचा जीव आता पोखरला गेला होता. स्वतःची कसली निगा म्हणून ती ठेवत नसे. त्या 2-3 वर्षात ती एकदम हडकली. आणि एका रात्री मी झोपलो असताना एक हाक आली. फार दिवसांनी तो आवाज ऐकायला आला. मी दिवा लावला आणि दार उघडलं. गुप्त वेशात रामच होता तो. तो सुद्धा किती बदललेला. त्याची गालफडं बसली होती. डोळे आत गेले होते आणि गाजराच्या बुडक्यागत असलेली त्याची कांती उन्हातान्हात वरावरा फिरून फार रापलेली दिसत होती. अशा अवस्थेत बघून मला त्याची कणव आली. मग रात्रभर आम्ही बोलत बसलो. त्यानं आईची चौकशी केली. तेव्हा मी म्हणालो, "राम, तुझ्याच्यानं यात उडी घ्यायला नको होतीस रे." राम म्हणाला, "का?" "तुझ्या ह्या अनेक गोष्टी ऐकून अभिमानानं छाती फुगते. पण राम, तुझ्या आईकडं पाहिलं की." मला मध्येच थांबवून तो म्हणाला, "आता पुढं बोलू नकोस. मला माहीत आहे." असं म्हणून तो एकाएकी गंभीर झाला. त्याचे डोळे भरून आले. तेव्हा आधारासाठी त्यानं माझा हात हातात घेतला आणि तो घट्ट दाबून धरून आपल्या हृदयाच्या व्यथा तो हलक्या करू लागला. तो म्हणाला, "मला सुद्धा आईची चिंता लागून राहिली आहे. तिची काय दशा झाली असेल ह्या विचारानं मनात काहूर माजतं. पण तिला भेटायचा धीर होत नाही रे मला." मागे एकदा रात्री तिला असाच भेटायला गेलो तर तिनं माझ्यासमोर कपाळ बळवून घेतलं. ते पाहून मला फार यातना झाल्या. मी पुन्हा कधी घरी गेलोच नाही.
पण तिची काळजी वाटते मला. मी दिसतो इतका बेफिकीर नाही रे. पण आता मी यात अडकलोय खरा. मी तरी काय करू? अरे पण तुझ्यासाठी म्हातारीचा जीव तळमळतोय. तुला तिच्या मायेची कल्पना असती तर तू या आंदोलनात पडलाच नसतास. माझ्यावरची तिची माया मला माहीत नाही असं तू कसं म्हणतोस? जेव्हा वॉरंट नव्हतं तेव्हा रात्री अशी कामं करून 2-2, 3-3 वाजता मी घरी जाई. अजून आठवतं की आई अशी एकदा हाक मारली की तिची ओळ येई. दुसरी हाक कधी मारावीच लागत नसे. रात्री मी घरी येईपर्यंत तिला झोपच लागत नव्हती. मी जेवल्याशिवाय ती कधी तोंडात पाणीही घेत नव्हती रे. पहाट झाली तरी त्याचं हे बोलणं संपलं नाही. शेवटी त्याला पोचवायला म्हणून मी बाहेर पडलो. त्याच्याबरोबर खूप चालत गेलो. निरोप घेताना तो म्हणाला, मधून मधून जात जा आईकडं आणि हे पहा तिला सांग मी भेटलो होतो म्हणून. खुशाल आहे म्हणून बोल. होय सांगतो की. असं म्हटल्यावर तो वळला. मीही वळलो. पण लगेच जरा थांब असं म्हणून तो परत फिरला. जवळ येऊन म्हणाला, आईला आणखी एक गोष्ट सांगशील? कोणती रे? मग जरासा थांबून विचार करून तो म्हणाला, तिला सांग मी या चळवळीत नाही. केवळ आता वॉरंट आहे म्हणून भूमिगत आहे. आणि आणि मी चैनीत आरामात आहे असं पत्र आलं होतं माझं. म्हणून सांग तिला. आणखी एक सांगशील? काय सांगू? तू हसणार नाहीस? म्हणजे तू हसणार नसलास तर सांगतो. मी म्हटलं, नाही हसत, सांग. पण मग तोच हसत सुटला आणि म्हणाला, हे बघ माझ्या आईच्या मनात एक गोष्ट वरचेवर येते. असं म्हणून तो थांबला. मग मी म्हटलं, कोणती रे? अरे तिला वाटायचं लवकर एकदा माझं लग्न करून टाकावं. तू तिला सांग की हे एकदा सगळं थंड झालं की लग्न करून चांगला संसार करायचा माझा विचार आहे. असं मी लिहिलं होतं. म्हणून सांगशील तिला? हो सांगेन ना. अरे हसतोस का असा? खोटं नाही, खरंच सांग असं. अरे हो बाबा अगदी आजच सांगतो. मग तर झालं. असं मी म्हटल्यावर तो थोडा लाजला आणि आम्ही दोघे आपापल्या वाटेला चालू लागलो. ज्या दिवशी त्याचा निरोप दिला त्या दिवशीपासून म्हातारी रामसाठी स्थळं बघू लागली. मला भेटली की ती हेच सांगे. आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी एक वर्तमानपत्र वाचत असताना मला कळलं की रामची ती अखेरची भेट होती. तो आता मला पुन्हा कधीही भेटणार नव्हता आणि त्याचं आता लग्नही होणार नव्हतं. ते वाचताना माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. क्षणभर मला काही कळलंच नाही. त्यानंतर मात्र मला भडभडून आलं आणि मग माझ्या डोळ्यासमोर राम उभा राहिला नाही तर त्याच्या म्हातारीची मूर्ती उभी राहिली. ती काळजीनं पोखरलेली करून काया डोळ्यासमोर येताच मला एक प्रकारचे भय वाटलं. आता तिला भेटणं जरुरी होतं. पण कसं भेटायचं? तिला बोलवायला जाण्या इतकं बळ मी कुठून आणू? तशा त्या अवस्थेत मी तिला पाहू तरी कसं? काय बोलू? आणि काय बोलता येईल? अखेर मी म्हातारीला बोलवायला गेलो नाही. एवढंच नाही तर मी आता तिला कधी भेटणारच नव्हतो. म्हणून ज्या बाजूनं तिचं घर होतं ती बाजू मी वर्ज केली आणि रस्त्यातून चालतानाही सावधगिरी बाळगू लागलो. पण एक दिवस मी असाच रस्त्यानं चाललो होतो. चालता चालताच एकदम दचकलो. चोरून नीट न्याहाळलं तर खरोखरच रामची म्हातारी. केवढी बदललेली. तिची मान हलत होती. आत ओढलेले तिचे डोळे कुणाला तरी सारखे शोधत होते. कमरेत वाकली होती आणि तिची पावलं वधस्तंभावर जाणाऱ्या अखेरची वाट चालणाऱ्या माणसासारखी पडत होती. तिला अशी समोर पाहताच मी न पाहिल्यासारखं करून तोंड चुकवलं आणि तडक मागं वळलो. पुन्हा परत फिरून देखील पाहिलं नाही. थेट घरी आलो. खिन्न होऊन खुर्चीवर खिळून राहिलो. तोच कुणाचा आवाज आला. दरवाजाच्या तोंडाशी येऊन कुणीतरी विचारत होतं, कोण हाय का घरात? न कळत मी उठलो आणि सामोरा गेलो. तसे माझे पायच गळाले. मला पाहताच राम असं म्हणून म्हातारीनं हंबरडाच फोडला. ती लगालगा पुढं आली. मला तिनं पोटाशी धरलं. माझ्या तोंडावरून मायेनं आपला थरथरणारा हात फिरवला.
माझे भराभर 4-5 मुके घेतले आणि ती म्हणाली, तू मला चुकवून येत होतास नव्ह का? अरे राम, कुठं होतास रे इतकिंदी? मला टाकून तुला एकट्याला कसं राहावंसं वाटलं. आता तुला म्या सोडणार नाही, कुठं कुठं जाऊ देणार नाही. आई, असं कसं झालं होय हे? असं म्हणून मी मोठ्यानं एक हुंदका दिला आणि तिच्या कुशीत शिरलो. पण ती हसून मला म्हणाली, राम, तू भेटलास. आता माझा घोर गेला बघ. धन्यवाद.